आपल्या सोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मशाल रॅली काढून खरं तर प्रचाराला सुरुवात होती. आदित्य साहेब काय सांगाल, आज प्रचाराचा नारळ फोडतात? आदित्य साहेब आज प्रचाराचा नारळ फोडतात, काय सांगाल? आज नक्कीच प्रचाराचे नारळ फुटलेलं आहे, पण इथे नुसतं प्रचार नाही, तर जे ज्वलंत विषय आहेत ते आम्ही सातत्याने आंदोलन करत आलेलो आहे, रस्त्यावर उतरत राहिलेलो आहे. आपला तसं हंडा मोर्चा आम्ही इथेच काढला होता. काही दिवसांपूर्वी कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढला होता. स्थानिक पातळीवर प्रत्येक वॉर्डमध्ये जे विषय आहेत संभाजीनगर मध्ये ते आम्ही घेत आलेलो आहोत आणि लढत आलेलो आहोत. निश्चित पर्याय आपण बघाल, परिवर्तन होईल. मशालचा उत्साह बघून काय वाटतं? मशालचा उत्साह जबरदस्त आहे. मी त्याला खूप सांगतो जरा सांभाळून, कारण धक्काबुक्की खूप होत आहे. एवढा प्रतिसाद आपण पाहतोय. संभाजीनगर मध्ये 1988 साली बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती. तेव्हापासून खरं तर भगवा झेंडा खाली उतरलेला नाही. यावेळेस पुन्हा पुनरावृत्ती होईल? 100% होईल. आणि आपण पाहाल आमचा महापौर बसल्यानंतर पुन्हा एकदा जी माझ्या आजोबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करायला आम्ही तयारीला लागलो. आदित्य साहेब संभाजीनगर मध्ये सोबणावर जातात. आता स्थानिक आमचे जे नेते आहेत ते ठरवतील. मशालीचा उत्साह पाहून महापौर आपलाच असेल असा विश्वास वाटतो. निश्चितपणे मुंबईतलं जागा वाटप काय सांगता आदित्य? झालंय. आता आपण पाहतोय परवा तर युती पण घोषणा केली. महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबई लुटायला पाहतात त्यांच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत. काँग्रेस अलग झालंय. मनसे आणि शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा महापौर, तो त्यांचा निर्णय आहे, पण महापौर हा मुंबईचा मराठीच होईल आणि आमचाच होईल. नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते शिवसेना नेते आदित्य ठाकरे. आणि मुंबईत असेल किंवा संभाजीनगर मध्ये असेल, महापौर आमचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ते बूम दे.